गुड मॉर्निंग, जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मित्रांनो, एशियन 31 चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, भारत देशामध्ये एक नवीन प्रथा पद्धत सुरू झालेली आहे. ती म्हणजे एखाद्या तुच्छड लोकांनी, ज्यांची तीळ मात्र सुद्धा अवकात नाही, अशा लोकांनी महापुरुषावर टीका करणे. मित्रांनो, भारत देश हा बऱ्याच दिवस गुलामगिरीत राहिल्यानंतर महापुरुषांनी संघर्ष करून, तुरुंगात जाऊन, फासावर लटकून, आपला त्याग करून, आपल्या परिवाराचं बलिदान देऊन, स्वतःचं रक्त झिंजून, उपाशी राहून आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलं. या स्वातंत्र्य लढ्यामध्ये प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माचा, प्रत्येक पंथाचा नेता, महापुरुष याच्यामध्ये सहभागी आहेत. परंतु गेल्या काही दिवसापासून तुच्छड लोकांनी, ज्याची तीळमात्र सुद्धा अवकात नाही, अशा माणसांनी या महापुरुषावर टीका करायची, त्यांना काही बाई बोलायचं, अशी एकमेकावर टीका करत, त्या महापुरुषांना काही बोलत आपलं नावलौकिक करायचं आणि वाहवा करायची, काही दिवस जेलात जायचं, सुटून यायचं. परंतु ज्या बी महापुरुषांनी या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी, मानव कल्याणाच्या कामासाठी, स्त्री पुरुषांच्या कल्याणासाठी आणि गोरगरिबाच्या हितासाठी लढले असतील, मग ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, राष्ट्रपिता महात्मा गांधी असतील, सावित्रीबाई फुले असतील, मा जिजाऊ असेल, माता रमाई असेल, महात्मा फुले असतील, महाराणा प्रताप असतील, अशा सर्व महापुरुषांनी आपल्याला काही ना काही शिकवण दिली आहे, शीख दिली आहे. परंतु गेल्या काही दिवसामध्ये महापुरुषावर टीका करणे आणि आपलं नावलौकिक करून घेणे, त्यांना काही बाई बोलणे, आपलं नावलौकिक करून घेणे, हे असे कामं करणाऱ्या लोकांना राजनीतिक लेवलवर बंदी घातली पाहिजे. त्यांना कोणत्याच प्रकारचा देशामध्ये लाभ नाही मिळाला पाहिजे. सक्त अशी सजा झाली पाहिजे. मग तो कोण्या धर्माचा आहे, कोण्या पंथाचा आहे, कोण्या जातीचा आहे, याचा न विचार करता अशा लोकांवर जर कारवाई झाली तर या महापुरुषांचा इतिहास हा चांगला लिहिला जाईल. आपण सर्वांनी महापुरुषांची इज्जत केली पाहिजे, महापुरुषांना सलाम केला पाहिजे. कारण त्यांच्या बलिदानातून, त्यांच्या त्यागातून आज आपण सुखाची भाकर खात आहोत, सुखाचं जीवन जगत आहोत. म्हणून सर्वांनी या महापुरुषावर टीका करणाराला, मग तो नेता असो, सामाजिक धार्मिक गुरु असो, त्या कोणताही असो, कोणीही असो, धर्मावर, पंथावर, नेत्यावर, महापुरुषावर टीका करणाराला कडीची कडी सजा झाली पाहिजे. त्यांना सक्त कारावासाची सजा झाली पाहिजे. त्यांच्यावर राजनीतिक, शैक्षणिक आणि सर्व प्रकारे बंधनं घातल्या गेली पाहिजे. जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर जरूर शेअर करा, लाईक करा. सर्वांचं एशियन 31 मध्ये स्वागत करतो. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र.